मकर संक्रांती स्पेशल, हिवाळा स्पेशल तिळागुळाचे लाडू सोबत तिळाच्या वड्या खूप जास्त पौष्टिक असतात. हिवाळ्यामध्ये स्पेशली ही लाडू खाल्ली पाहिजे. बाजारातून आणण्यापेक्षा अगदी घरच्या घरी 10 मिनिटात तयार होतात. इतकी छान आणि खुसखुशीत तयार होतात. स्पेशली कडक न होता ही लाडू छान तयार व्हावीत म्हणून मी टिप्स आणि ट्रिक्स पण शेअर केलेल्या आहेत. तर रेसिपी पूर्ण पहा. त्यासाठी मी घेतलेले हे तीळ 250 ग्रॅम तीळ घेतलं आहे आणि 200 ग्राम गूळ. गूळ अगदी असा बारीक कापून घेते, अजिबात खडे न ठेवता. कारण खडे ठेवले ना तर हे गूळ वितळायला आपल्याला वेळ लागेल म्हणून अतिशय बारीक चिरून घ्यायचं आहे. गॅसवर कढई ठेवून अतिशय कमी गॅसवर लो फ्लेमवर आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे. खुसखुशीत होईपर्यंत तीळ कमी गॅसवर कंटिन्यू हलवत राहायची आहे आणि भाजून घ्यायची आहे. तीळ चांगली भाजून झाली, तडतडायला लागली, की लगेच आपण बारीक चिरलेला गूळ त्यामध्ये टाकायचा आणि हे कंटिन्यू हलवायचं आहे. आपण गुळाचा पाक करून सुद्धा लाडू तयार करतो, पण ती लाडू कडक होतात पाक केल्यानंतर, कारण गूळ जास्त घट्ट तयार होतो. तर या पद्धतीने करून पहा. खूप कमी वेळात होतात आणि कडकही होत नाहीत लाडू अशा पद्धतीने केले तर. कारण तीळ हे गरम असते आणि कढई पण गरम असते. लगेच गूळ वितळायला वेळ लागत नाही. म्हणून पाक न करता अशा पद्धतीने करा, म्हणजे तुमचे लाडू अजिबात कडक होणार नाहीत. आता व्यवस्थित आपलं सगळं मिश्रण मिक्स झालं आणि आता वड्यांसाठी मी थापून घेते. ताटाला खाली तेल लावलेलं आहे आणि त्यावर आपले हे मिश्रण टाकलं आणि व्यवस्थित असं थापून घेतलं. हे खूप गरम असतं, गरम असल्यावरच थापून घ्या. सोबत जे उरलेलं मिश्रण आहे अर्धं, त्याचे मी लाडू बनवून घेणार आहे छोटे-छोटे. तर या पद्धतीने पटापट गरम आहे तोपर्यंत हे लाडू वळून घ्यायचे. कारण थंड झाल्यानंतर गूळ थंड होतो आणि लाडू वळले जात नाहीत. तर आपल्या इकडे वड्यांचं पण आपण जे तयार करून ठेवलं होतं ते थंड झालं. त्याला पण मी चाकूने या पद्धतीने वड्या पाडून घेते. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये मस्त अशा वड्या पाडून घ्यायच्या छोट्या-छोट्या आणि आपल्या वड्या पण तयार होतात. बाजारातून आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी 10 मिनिटात लगेच तयार होतात. तर नक्की करून पहा. अतिशय सोपे, अतिशय टेस्टी, पौष्टिक असे लाडू लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी. तर चला तुम्हीही बनवा आणि खा. सोबत लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, खुश रहा, मजेत रहा. थँक यू.